राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजाधिराज छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, अण्णाभाऊ साठे यांसह सगळ्याच थोर महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करून आज उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय आणि या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा स्वराज्य प्रमुख तुमच्या आमच्या सगळ्यांचे लाडके नेते नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा ज्यांची अखंड लोकप्रियता आहे असे स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हा सोहळा संपन्न झाला। तुम्हाला काय पावसामुळे वादबीत आलाय का? अरे बाबा, मी काय म्हटलं, भारताच्या बाहेर सुद्धा ज्यांची लोकप्रियता आणि टाळ्या आपण मुंगीसारख्या वाजवल्या। अरे तुम्ही स्वराज्याचे मावळे का एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते? मग स्वराज्याच्या मावळ्यांमध्ये धमन्यांमध्ये असं रक्त पाहिजे ना, नुसतं टाळीचं नाव आलं तरी ह्या प्रचंड जेवढे राजकारणी या नाशिकमध्ये आहे सगळे जागे झाले पाहिजे, अशा टाळ्या वाजवल्या पाहिजे तुम्ही। महिला यांच्यापेक्षा आपल्या टाळ्या जास्त पाहिजे, इथं महिलांची संख्या जास्त आहे, लक्षात घ्या। आणि राजे, हा स्वराज्याचा फरक होतोय। असो, आज उत्तर महाराष्ट्राचा कार्यालयाचा लोकार्पण सोहळा अतिशय वरुण राजाच्या साक्षीनं, वारकऱ्यांच्या टाळानं आणि ढोल पथकाच्या नादानं किती पुण्यवान ऑफिस असेल आणि किती पुण्य काम त्याच्यातून होणार आहे हे या निसर्गानं सुद्धा त्या ठिकाणी आशीर्वाद दिला। गेल्या 2 महिन्यापासून गायब झालेला पाऊस फक्त छत्रपती येत आहे आणि स्वराज्य त्यांच्या सेवेत जनतेच्या जात आहे, त्या वरुण राजाला सुद्धा आनंद झाला आणि तो वरुण राजा सुद्धा धो बरसायला लागला। इतका बरसला राजे की आम्हाला सुद्धा कार्यक्रम बदलायला लागला, इतका वरुण राजाने आशीर्वाद दिला। म्हणून नाशिक ही पुण्यनगरी आहे। नाशिकला पुण्यनगरी म्हटलं गेलं। छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळ्यात जास्त किल्ले जर कुठल्या जिल्ह्यात असतील तर तो नाशिक जिल्हा आहे। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने जर कोणता जिल्हा पावन झाला असेल तर तो नाशिक जिल्हा आहे आणि साधू संतांच्या आशीर्वादाने जर तो कोणता जिल्हा पावन झाला असेल तर तो हा माझा नाशिक जिल्हा आहे। आणि त्याच नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपतींचे 13वे वंशज युवराज छत्रपती संभाजी महाराज यांची सुद्धा कृपा आशीर्वाद आणि स्मृती शब्द कायम या नाशिककरांना मिळतात। तो नाशिक जिल्हा किती पावन असेल लक्षात घ्या। कुठं कोल्हापूर आणि कुठं नाशिक? मला मगाशी मीडियावाल्यांनी ज्यावेळेस राजांना विचारलं त्यावेळेस राजाने उत्तर दिलं, माझा सगळ्यात आवडता जिल्हा जर कोणता असेल तर तो नाशिक जिल्हा आहे। इतकं प्रेम या नाशिकवर छत्रपती करतात। म्हणून महाराष्ट्राचं मध्यवर्ती कार्यालय झाल्यानंतर राजा आम्ही पण केला होता, दुसरं कार्यालय जर कुठं ओपन होईल तर ते नाशिक मध्येच होईल आणि ते आम्ही आज सिद्ध करून दाखवलं। पण राजे, हे कार्यालय तयार करत असताना तुम्हाला जरी करण गायकरचे फोटो मोठमोठे दिसत असतील, तुमच्या शेजारी जरी करण गायकर बसलेला दिसत असेल, पण खऱ्या अर्थानं ह्या माझ्या सगळ्या सवंगड्यांनी ते कार्यालय उभं करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली। आणि राजे, हे कार्यालय असं आहे, अनेक राजकीय पक्षांनी बिल्डरांना लुटून कार्यालय घेतलंय, अनेक राजकीय पक्षांनी कार्यालयावर त्या ठिकाणी अनधिकृत जागा बळकावून कार्यालय उभे केले असतील, अनेक लोकांनी बिल्डरांचे फंड घेऊन त्या ठिकाणी कार्यालय उद्घाटन केले असतील, परंतु स्वराज्य भवन हे पहिलं असं कार्यालय जे स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्याच्या आणि मावळ्याच्या प्रत्येक खिशातल्या पैशातून उभं झालं। याला म्हणतात स्वराज्य, याला म्हणतात सुसंस्कृत महाराष्ट्र। कारण छत्रपतींची घोषणा आहे की आम्हाला इतर पक्षांसारखं राजकारण करायचं नाही, आम्हाला इतर पक्षांसारखं कोणावर टीका
टिप्पणी करून आमच्या पक्षाची उंची वाढवायची नाही, तर आमच्या पक्षाची उंची वाढेल ते स्वच्छ प्रतिमेचं राजकारण करून लोकांना न्याय देऊन त्या ठिकाणी गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडून त्या ठिकाणी हा स्वराज्य पक्ष वाढेल ही संकल्पना छत्रपतींची असल्यामुळं आम्ही सगळे मावळे त्या पंचसूत्रीला कटिबद्ध आहोत. कारण स्वराज्य हे शेतकरी, कामगार, सहकार, आरोग्य आणि शिक्षण या 5 पंचसूत्रीवर चालतंय आणि त्याला धरून स्वराज्याचे सगळे शिलेदार राजे. आज पाऊस आहे, सकाळपासून सगळे म्हणत होते की कार्यक्रम घ्यायचा की नाही घ्यायचा. राजे सुद्धा मला बोलले इतका मोठा पाऊस नाशिक मध्ये आहे, तुम्ही फक्त कार्यालयाचं उद्घाटन करा, मला काही वाटणार नाही. पण मी राजांना सांगितलं, राजे हे नाशिकचे स्वराज्याचे मावळे, यांना पाऊस अडू शकत नाही कुठल्या कार्यक्रमापासून. हे कार्यकर्ते 100% कार्यक्रम कुठे असू द्या तो यशस्वी करून दाखवतील. राजे हा झाला आता कार्यालयाचा पार्ट. आता सरचिटणीसांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही राजकारणावर बोलतो, पण धनुभाऊ हे जरा आमचे मागचे शिलेदार हे चळवळीतून पुढे आलेले, यांना लगेच पलटी मारता येत नाही. जसं राजकारणी लगेच पलटी मारतात, आज ह्या पक्षात उद्या दुसऱ्या पक्षात, हे बिचारे छत्रपतींच्या विचारानं तयार झालेली फळी आहे. यांना बदलायला थोडासा वेळ आपल्याला द्यावा लागेल. हे 100% बदलतील, पण ते स्वच्छ प्रतिमेने बदलतील आणि चांगलं राजकारण करून दाखवतील अशी ही फळी आहे. अत्यंत जोरदार आणि ताकदवान फळी या ठिकाणी उभी राहिली. राजे महिला या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात, त्यांचा विश्वास तुमच्यावर आहे. त्यांना माहित आहे ज्या सरकारनं त्या अंतरवेलीला लाठी चार्ज महिलांवर केला, त्या महिलांचे अश्रू पुसण्यासाठी माझे छत्रपती गेले. म्हणून एवढ्या पावसात तुम्हाला ऐकण्यासाठी राजे माझ्या माता भगिनी या ठिकाणी येऊन तुमचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी येऊन बसल्यात. हा फरक राजकारणी पक्षांमध्ये राजे. राजे नाशिक मध्ये आमच्याकडे खासदार आहे, उंची कमी बोलतोय कमी. उंची कमी, बोलतोय कमी, कामही कमी. मीडियावाले आहेत तिथे, यांनी सगळ्यांनी त्यांना विचारलं होतं, हेमंत आप्पा म्हणतात जास्त गप्पा मारायची त्याला सवय वेगळ्याच ठिकाणी, इकडे गप्पा नाही मारत राजकारणात, चांगल्या बोलत नाही तिकडे बोलतोय. या सगळ्या मीडियाने आमचे लक्ष्मण भाऊ सगळेच आहे, किरण राजने, मुकुल भाऊ सगळी टीम इथं आहे, सगळीच. महेशराव तुम्ही सगळे आहात. तुम्ही विचारलं होतं हेमंत आप्पांना तुमची 10 वर्षाची कारकीर्द पूर्ण होत आली, तुम्ही काय दिवे लावले नाशिकला. बाबा 2 मिनिटं थांबला, विचार केला, आता मी खरंच काय काम केलं सांगू. बाबांनी काय सांगितलं माहितीये का धनुभाऊ, भुजबळ साहेबांनी जो असो काही असो, भुजबळांनी हा उड्डाणपूल बनवला, मान्य. ज्या माणसाने काम केलं त्याला त्याचं क्रेडिट देणार, 100% देणार. भुजबळ काय माझे काही मित्र नाही, त्यांच्यावर येणार आहे. पण भुजबळांनी तो उड्डाणपूल बांधलाय आणि त्याचं पुढचं शेपूट फक्त गोडसेने जोडले. या सगळ्या मीडियावाल्यांना सांगितलं हा उड्डाणपूल मी बांधलाय. खरंच सांगा नाशिककरांनो, उड्डाणपूल हेमंत गोडसे खासदार तरी होते का तेव्हाच झालाय, होते का. दुसरं काम विचारलं राजे, दुसरं काय सांगा. सगळ्या उद्योजकांनी बिल्डरांना एकत्र करून कारखाने कसे घ्यायचे, कारखान्याची जागा कशी लुटायची, हे दुसरं काम खासदारांचं. तिसरं काम विचारलं, आमचे घाटोळ साहेब सगळे मुकलो, लय हुशार पत्र. राजे नाशिकची मीडिया लय हुशार आहे, म्हणजे कोणाची कशी खीळ काढायची. म्हणून मी यांच्यापासून 4 फूट लांब राहतो बाबा, यांच्या जवळच जात नाही. ते आले तर बाईट द्यायची नाही तर द्यायचीच नाही. तिसरा प्रश्न यांनी विचारला, आप्पा तिसरं काम सांगा. जे विमानतळ झाले ना त्या विमानतळावरचे सगळे विमान आणि ते विमानतळ मी सुरू केले. आता खरं सांगा, अहो यशवंतराव चव्हाणांची देण तो कारखाना आहे. विमानतळ कधी झालं, ठीक आहे, ते सुरू नव्हतं झालं, त्याचा पाठपुरावा केला म्हणजे तुम्ही उपकार केला का. हे खासदाराचे काम होते का. हे 3 कामं राजे फक्त खासदार सांगू शकला. विचार करा, या खासदाराला परत निवडून द्यायच्या लायकीचा आहे का. आणि राजे एवढे करून ज्या पक्षांनी, ज्या जनतेनं, ज्या समाजानं याला निवडून दिलं, हे महाशय त्यांना सगळ्यांना सोडून खोके घेऊन दुसऱ्याच पक्षात पळून गेले. म्हणजे निष्ठा नावाची चीजच नाही. राज ठाकरेंनी तिकीट दिलं, 10,000 मतांनी पडलं, त्या राज ठाकरेंना सोडून उद्धव ठाकरेंकडे गेलो. तिथं सगळ्या लोकांनी निवडून आणलं, सगळ्यांनी.
हेमंत गोडसेंनी कधी सांगून दाखव, माझं ओपन चॅलेंज आहे, गोडसे निवडून आले या करण गायकर मुळे, जाती टोकपणे सांगतो. जर हा मर्द मराठा मावळा राजा जर थांबला नसता, तुम्हीच मला फोन केला होता, जाऊ द्या एवढं सुद्धा वय नाही, सगळ्यांनी तुम्हाला गळ घातली होती की करणला थांबवा. मी थांबलो कारण माझ्यासाठी छत्रपतींचा शब्द हा प्रमाण असतो. किती काही हो, मी या भांडगुळांसारखा राजे कधीच तुम्हाला सोडून पडणार. मी राजकारणातून संन्यास घेईल, मी घरी बसल, पण छत्रपतींना सोडून करण गायकरच्या कपाळावर कधीच दुसरं नाव निघणार नाही. तुम्ही मीडियावाले हे रेकॉर्ड पण करून ठेवा, कधीच नाही. कोणी किती येऊ द्या, कारण छत्रपतींचा मावळा हा गद्दार नसतो. त्याही छत्रपतींबरोबर निष्ठावंत मावळे होते आणि राजे तुमच्याही बरोबर हे सगळे निष्ठावंत मावळे आहेत. म्हणून हे स्वराज्य 2024 ला त्या मंत्रालयावर भगवा फडकणार म्हणजे फडकवणार. राजा आज खासदारांना जर बघितलं, कोणाचा तरी वाढदिवस कर, कोणाच्या तरी घरभरणीला जाय, कोणाच्या तरी गावात जाऊन कोणाचं सांत्वन कर. दाव्याला मौतीला खासदार कधीच नसतो आमच्याकडे. म्हणजे आमच्या सुखात असतो पण दुःखात खासदार कधीच नसतात. अशा खासदाराला राजे या नाशिक मधून हद्दपार करायचे. पण माझ्या सगळ्या सवंगड्याने सांगितलं की करण गायकर तुम्ही नाशिकचे खासदार होणार. अजिबात नाही. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य प्रमुख सांगतील त्या माणसाला नाशिक मध्ये खासदार करण्याची जबाबदारी करण गायकर घेईल. या ठिकाणून तुम्हाला सांगतो, आम्ही स्वार्थी राजकारणी नाही, आम्हाला स्वार्थाचं राजकारण करायचं नाही. राजे म्हटले ना, तू कुठलीच निवडणूक लढू नको, महाराष्ट्रभर माझ्या बरोबर फिर. तरी राजे सांगतो, मी तुमच्या बरोबर फिरणार, मी तुमच्या बरोबर काम करणार. कारण स्वराज्य वाढवायचं आम्हाला, राजकारण नाही वाढवायचं, तर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवायचे आम्हाला. म्हणून राजे या जिल्ह्यामध्ये कांद्याची बाजारपेठ आहेत आणि उद्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी जाणार आहे. का? कांदा आम्हाला रडवत होता राजे, कारण आमच्या कांद्याला 2 रुपये सुद्धा भाव मिळत नव्हता. परंतु राजे जेव्हा भाव मिळाला, या निर्दयी सरकारने, या इंग्रजकालीन ब्रिटिश सरकारने त्या ठिकाणी कांद्याच्या निर्यातीवर 40% टॅक्स लावला आणि आमच्या शेतकऱ्याला भाव मिळणारा कांदा यांनी अल्प दरात आणला. आमच्या टमाट्याला भाव मिळत असताना राजे नेपाळ सारख्या देशातून, म्हणजे यांना प्रेम कोणाचं हे म्हणतात, आम्ही हिंदुत्ववादी, भारत माता, आता काय नाव दिलंय, भारत, इंडिया बदललंय, भारत दिले. आम्हाला काही अडचण नाही त्याच्याबद्दल, इंडिया म्हणा नाही तर भारत म्हणा. पण भारताबद्दल प्रेम असलेले लोक नेपाळ मधून टमाटो आयात करतात आणि माझ्या कृषी प्रधान देशामधल्या शेतकऱ्याला आडाला फास घ्यायला लावतात. हा बदल राजा आपल्याला स्वराज्याच्या माध्यमातून करायचा आहे. म्हणून तुम्हाला नाशिक मध्ये आम्ही आणलंय आणि म्हणून उद्या लासलगावला आपण जाणार आहे. आज टमाट्याचं मार्केट काय? 7 रुपये किलो. 7 रुपये मीडियाने दाखवलं बरं का, मी नाही सांगत. 7 रुपये किलो भाव आहे. 100 रुपये किलोचा टमाटा आज 7 रुपये किलोने विकायला जायला लागल्यानंतर आदरणीय गिरीश भाऊ महाजन, तुम्ही नाशिकचे तारणहार स्वतःला म्हणतात, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणतात. ज्या पद्धतीने 40% टॅक्स समजून सांगायला गेले होते, तोच आता आमचा 7 रुपये किलो विकणारा टमाटा उद्या 50 रुपये किलो कसा विकल हे सांगायला का पुढे आले नाही? आले का? फक्त राजकारण करायचं राजे, आणि राजकारणाची पोळी भाजून घ्यायची या जिल्ह्यात काम आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये साबळे साहेबांनी सांगितलं की जास्त आमदार निवडून आणा. साबळे साहेब 100% येतील. आमच्याकडे मराठ्याने आम्ही नामर्द निवडून दिले. आमच्याकडे जेही आमदार आले, मराठा आरक्षणाचा आमचा जरांगे पाटील त्या ठिकाणी बसेल असताना नाशिक बंदची हाक दिली राजे. या ठिकाणी पहिल्या दिवशी निदर्शनं केली, दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्हा बंदची हाक दिली. परंतु एकही मांडगुळ आमदार त्या आंदोलनात आला नाही. मतांसाठी हे मराठा असतात आणि इतर वेळी हे दुसऱ्या जातीचे बनतात. या आमदारांना 100% स्वराज्य पक्ष घरी बसेल आणि आमचा अजेंडा मराठा आहे. आम्हाला कोणी मराठा शिकू नये. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगतो, छत्रपतींना मराठा कोणी शिकू नका. तुमच्या आखली तुमच्या जवळ ठेवा. अरे मराठ्यांचे पोरं, हजारो पोरं नोकरीपासून वंचित असताना या छत्रपतींनी आझाद मैदानावर जाऊन त्या ठिकाणी 4 दिवस आंदोलन केलं आणि ते हजारो पोरं नोकरीला लावली. त्या छत्रपतींना तुम्ही मराठा आरक्षण शिकू नका. अरे ह्या छत्रपतींमुळे सारथी सारखी संस्था जिवंत राहिली. त्या संस्थेच्या समोर आंदोलन केले. आज आमचे हजारो शेकडो मुलं त्या सारथीच्या माध्यमातून MPSC UPSCच्या परीक्षा पास करून अधिकारी बनताय. याच संभाजीराजे मुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज योजना जी 10 लाख रुपये
होती ती कर्ज योजना 15 लाख रुपयावर नेली. हेच ते छत्रपती आहेत. त्यांना मराठा आरक्षण शिकू नका. आणि गोडसे साहेब, तुम्ही ज्या रूम मध्ये गप्पा मारतात ना स्वराज्य काय करील, तुमची विकेट स्वराज्यच पाडणारे, काळजी करू नका. तुम्हाला दाखवतो, निवडणुका लागू द्या, मग तुम्हाला सांगतो आम्ही काय. तुम्हाला वाटत असेल आणि राजा त्याच पक्षातले लोक आज आपल्याकडे प्रवेश घेत आहे. स्वराज्य किती उंचीचं आहे तुम्हाला प्रवेशात कळल. स्वराज्य किती उंचीचं हे तुम्हाला आज कळेल. ज्या सत्ताधारी पार्टीत लोक जातात त्या सत्ताधारी पार्टीचे लोक आज स्वराज्य पक्षामध्ये प्रवेश करताय. हे स्वराज्याचे विचार आणि हा स्वराज्याचा आचार आहे. तुम्हाला सगळ्यांना महाराजांना ऐकायचंय. राजे, आज सगळे प्रवेश करणारे लोक आहेत. ही सगळी टीम पावसामध्ये सगळं काम आणि वारकरी बांधवांचं मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करेन. तुम्ही राजेंच्या वाढदिवसाला सुद्धा स्व इच्छेने सगळे आले. त्या ढोल पथकाचं सुद्धा मी अभिनंदन करेल. दुसऱ्या कोणत्याही नेत्याने सांगितलं असतं ना ढोल पथक वाजवत रस्त्याने चाला, ते म्हटले असे जमणार नाही. पण छत्रपती जेव्हा असतात तेव्हा प्रत्येक मावळा हा त्याच्या आनंदात सहभागी होतो आणि तो आनंद मिळवून घेतो. इतक्या चांगल्या पद्धतीने आजचा सगळा हा सोहळ्याचा कार्यक्रम उत्तर महाराष्ट्र विभागाला आपण सगळ्यांनी पार पाडला. सगळ्यांनीच. आता सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही, परंतु सगळ्या माणसांनी. आणि राजा, उद्या भारत पाकिस्तान मॅच, उद्या भारत पाकिस्तान मॅच टीव्हीला आहे. आणि लासलगावच्या मतदारसंघामध्ये, येवला आणि मतदारसंघामध्ये भुजबळांनी काय विकास केलाय. आज भुजबळांची बॅटिंग इथं नाही, उद्या तिथं करू मतदारसंघात. भुजबळांना उद्या तिकडं, भुजबळ इथं नाही, उद्या ती मॅच आहे. स्वराज्य वसेस घोटाळे बहादर, तिकडं पाकिस्तान वसेस भारत, इकडं घोटाळे बसेस स्वराज्य. ही मॅच आपल्याला पाहिजे. पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांचं नाशिक नगरीमध्ये पुन्हा असंच प्रेम आमच्यावर कायम राहो. ते आहेच, पण राजा अजून थोडं वाढवा. आम्हाला जरा आमदार जास्त निवडून आणायचे, 3 खासदार आणायचे. आमच्याकडे 3 खासदार आहे, म्हणजे आडीचे पण 3च म्हणतो आम्ही. आणि 16 आमदार आम्हाला निवडून आणायचे असतील. जर स्वराज्याला उत्तर महाराष्ट्रात 48 आहे, ते उत्तर महाराष्ट्र घेतोच, पण नाशिक मधून राजे निश्चितपणे स्वराज्याला 7 ते 8 आमदार आणि 2 खासदार निश्चितपणे तुम्हाला 2024 ला पाहायला मिळतील. हा शब्द आपल्याला या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय स्वराज्य.